मी केरळला गेलो आहे, मी पंजाबला गेलो आहे, मी यूपीतला इंटरनल पार्टमध्ये गेलो आहे. मला असं वाटतं की प्रत्येक आयडिओलॉजीचं एक फेज असतं आणि आंबेडकरी विचार मला असं वाटतं की आत्ता असं आहे की तो खूप जगभर स्प्रेड होतो आहे. म्हणजे किती लोकांना हे माहिती नाही, एक ॲवा ड्युव्हर्ने नावाची फिल्ममेकर आहे, जिनं ओरिजिन नावाची, एक ब्लॅक अमेरिकन फिल्ममेकर आहे हॉलिवूडमधली, आणि तिने ओरिजिन नावाची एक फिल्म बनवली. मला वाटतं नेटफ्लिक्सवरती ती फिल्म आहे आणि त्या फिल्मचा एक स्पेशल शो न्यूयॉर्कमध्ये होता आणि त्या फिल्ममध्ये 20 मिनिटाचं एक सेक्शन आहे भारतातल्या जातीव्यवस्थेबद्दल. आणि त्याच्यामध्ये सूरज एंगडे जे रायटर आहेत, मला वाटते इंग्लिश लिटरेचरमध्ये खूप इंटरेस्टिंग काम सुरू आहे. मागल्या रविवारी मग कदाचित पहिल्यांदा असेल, द हिंदूने एक पुरवणी एक पेज होतं अख्खं की तुम्ही कुठले बुक रेकमेंड करू शकाल आंबेडकरी विचाराचे, ते पण इंग्लिश न्यूजपेपरनं, आणि त्याच्यावरती एक अख्खी पुरवणी होती आणि भारतातले जे वेगवेगळे स्कॉलर आहेत आंबेडकरी समुदायातले त्यांचे रेकमेंडेशन मागवले होते. तर त्या स्क्रीनिंगच्या वेळेला ॲवा ड्युव्हर्ने बाबासाहेबांबद्दल आणि भारतातल्या जातीव्यवस्थेबद्दल मला वाटतं 10 मिनटं बोलली होती. माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे. सो आत्ता जगभरामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आंबेडकर स्टडी सर्कल्स आहेत. इवन स्टॅच्यूज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे ज्या लोकांना स्टॅच्यूजबद्दल प्रॉब्लेम वाटतो, आनंद तेलतुंबड्यासारख्यांना, मला असं वाटतं की स्टॅच्यू हा खूप मोठा सिम्बल आहे. म्हणजे लोक मी चैत्यभूमीवरती डॉक्युमेंटरी केली, मी 6 वर्ष चैत्यभूमीवरती डॉक्युमेंटरी केली आणि मी हे ऑब्झर्व केलं. मी मोस्टली कॅमेऱ्याच्या फ्रंट, मी कदाचित खूप कमी वेळ बोलायला येतो, मला रेकॉर्डिंग करायला, लोकांना ऑब्झर्व करायला, ते काय बोलतात. तर लोकांमध्ये खूप क्लॅरिटी आहे की बाबासाहेब देव नाही आहे, खूप साध्यातल्या साध्या माणसांना. आणि मला काय वाटतं, मग समजा हे जे प्रॅक्टिस आहे, असं प्रॅक्टिस करणं, ज्याला जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही दैवीकरण करताय, मग ते दुसरा पर्याय काय आहे माणसांकडे आपल्या? म्हणजे तुमच्याकडे काय, मग तर काय कॅम्पसेसमध्ये कॉन्फरन्समध्ये लेक्चर द्यायचे, त्यातून विचारधारा स्प्रेड व्हायचा मला वाटते वेगवेगळा फॉर्म असतो.